नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून होतीये. उद्याचा दिवस यासाठी देखील खास आहे कारण उद्या गुरुवार आहे आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुरुवारचं महत्त्व ज्योतिष आणि अध्यात्म या दोन्ही दृष्ट्यांनी अगदी खास आहे. धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रिय असा वार आहे. या दिवशी त्यांची पूजा अर्चा केल्यानं आध्यात्मिक उन्नतीसोबतच धनसमृद्धीही मिळते. गुरुवारचा संबंध हा गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती ग्रहाशी आहे. कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असल्यास करिअरमध्ये प्रगती थांबते आणि आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो. गुरुवारी काही विशेष उपाय केल्यानं गुरुग्रहाच्या स्थितीमध्ये सुधारणा होते आणि पुन्हा प्रगतीचे मार्ग खुले होतात ही मान्यता आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही उपाय जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिला उपाय जो 2026 मध्ये तुम्ही करू शकता तो आहे गुरुवारी तुम्ही तुपाचा दिवा लावावा. गुरुवारी सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान करा. त्यानंतर सूर्यदेवतांना अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करा. मग आपल्या घरातील मंदिरामध्ये दत्तगुरू आणि स्वामींची पूजा करा. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा. जर हा दिवा लाल धाग्याच्या वातीनं तुम्ही लावलात आणि त्यामध्ये चिमूटभर केशर टाकलं तर ते अधिकच चांगलं होईल. असं केल्यानं स्वामी प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी आणि संपन्न बनवतील. आता पुढचा उपाय ते म्हणजेच विष्णू चालीसा किंवा विष्णू नामस्तोत्राचं पठण करावं. गुरुवारी विष्णू चालीसाचं किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यानं तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची कृपा राहते आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावरती पुढे जात राहता. यासाठी गुरुवारी स्नान केल्यानंतर पूजाघर हे गंगा जलानं पवित्र करा. त्यानंतर विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करा आणि गुरुवारची कथा वाचा. त्यानंतर आसनावर बसून विष्णू चालीसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. पठण पूर्ण झाल्यावरती देवाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. आता पुढचा उपाय आहे तो म्हणजेच गुरुवारी पिवळ्या फळांचं आपण दान करावं. गुरुवारी फळांचं दान केल्यानं कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फळांचं दान करणं हे सर्वोत्तम मानलं जातं. केळी, पपई यांसारखी पिवळी फळं एखाद्या वृद्ध व्यक्तीला दान करावीत. तसेच गरजू लोकांना फळांचं दानही अवश्य करावं. रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांमध्येही तुम्ही फळं वाटू शकता. असं केल्यानं तुम्हाला अपार पुण्य मिळतं. त्यानंतर गुरुवारी दूध आणि केशराचाही आपण उपाय करू शकता. तर गुरुवारी कोणत्याही स्वरूपामध्ये केशराचा वापर करणं हे तुमच्या ग्रहदशेला शुभ बनवण्यासाठी उत्तम असतं. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी दुधात घालून तुम्ही केशर प्यावं. तुम्ही दूध आणि केशराची खीर बनवून आधी भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबासोबत मिळून तुम्ही ती खाऊ शकता. हा उपाय तुमच्या घरातील लोकांमध्ये प्रेम वाढवतो आणि तुम्हाला सुखी आणि समृद्ध बनवायला फार मोठी मदत करतो. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजेच तुम्ही गुरुवारी गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत. गुरुवारचा दिवस हा गुरूंना समर्पित असतो. जर तुमचे कुणी आध्यात्मिक गुरु असतील तर गुरुवारी त्यांच्या भेटीला अवश्य जावं आणि त्यांना भेटवस्तू घेऊन जावी. त्यांच्या चरणांचा स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. असं केल्यानं तुम्हाला करिअरमध्ये चांगली प्रगती मिळते. जर तुमचे कोणी गुरु नसतील तर मंदिरामध्ये जाऊन पुजाऱ्यांचं चरणस्पर्श करूनही तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता. यातील कोणताही उपाय तुम्ही उद्या नवीन वर्षाच्या निमित्तानं केल्यास गुरूंची कृपा अवश्य तुम्हाला मिळेल. तसेच स्वामी देखील कायम तुम्हाला साथ देतील. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही या उपायांनी करू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.